आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास चालू आहे। तर महिलांना खूप मोठा प्रश्न पडतो की आपल्या फराळासाठी रोजच्या आपण काय बनवायचं। तर आपण हे रताळं म्हणता, याला तुमच्या भागात काय म्हणता हे नाही माहिती, की याला आपण कुकरमध्ये आधी एक शिट्टी करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 2-3 चमचे साखर आणि तूप। आपण इकडे आता कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया 1.5 चमचा। आणि आता हे उकडून स्वच्छ धुवून एक शिट्टी करून घेतली, उकडून सोलून। आता आपल्याला ते बारीक असे मॅश करून घ्यायचे, लगेच मॅश होतात ते। याचा शिरा एवढा छान लागतो ना की ते आधीच गोड असतात, त्याच्यामुळे त्याला साखर एकदम कमी प्रमाणात टाकायची असते। छान असं खायला पण छान लागतं। तुम्ही बनवून बघा एक वेळेस, म्हणजे तुम्हाला समजेल। आता आपण हे तुपामध्ये टाकूया। छान तुपामध्ये चांगलं थोडंसं फ्राय करून घेऊन त्याच्यात थोडीशी आपण साखर टाकूया। आधीच ते खूप गोड असतात। याच्यापासून खूप वेगळं काही काही बनवता येतं। याच्यापासून तुम्हाला वड्या बनवता येतात, याच्यापासून तुम्हाला छान असं काप करून असं साबुदाण्याच्या पिठामध्ये ते फ्राय करून ते छान बनतं। आता याच्यात आपण थोडंसं दूध टाकूया। आपण अर्धा कप एवढं दूध घेतलंय। छान आधी साखर छान वितळून घेतली, त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकलंय ना, छान झाला का नाही बघा आपला, किती छान शिरा झालाय। कुणाला पण असं बघून खावासा वाटेल असा आपण हा शिरा बनवलाय रताळ्यापासून। कमीत कमी साहित्यामध्ये 2 चमचे साखर, 2 चमचे तूप, अर्धा कप दूध आणि 3 रताळं। छान झाला आपला शिरा। या मग खायला।